MHT CET 2024 ला एक प्रश्न आलाय, कमीत कमी 5 मिनिटं या प्रश्नाला सोडवायला लागतील जर तुझं लॉजिक लागलं तर, नाही तर ते पण सुटणार नाही. पण एक ट्रिक सांगतो. काय सर, आपल्याला सगळ्यात पहिले प्रश्न बघायचा आहे, 2 सोप बबल्स ऑफ रेडियस A अँड B कोलेस, म्हणजे ते एकत्र होऊन एक तिसरा बबल बनवतात ज्याचा रेडियस C आहे आणि त्यांनी एक्सटर्नल प्रेशर P दिलंय आणि सरफेस टेन्शन विचारलंय. आता बघा, तुम्हाला सरफेस टेन्शन आणि प्रेशरचं रिलेशन माहितीये का? तर एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला असतो सोप बबलसाठी 4T/R, बरोबर आहे. म्हणजे हा प्रेशरचं डायमेन्शन आहे आणि हे लेंथचं डायमेन्शन आहे. म्हणजे मला सरफेस टेन्शनला असं सुद्धा लिहिता येईल, प्रेशर इंटू लेंथ. प्रेशर इंटू लेंथ, फोरचं डायमेन्शन नाही, तो नंबर आहे. आता बघा, प्रेशर इंटू लेंथ कुठे? प्रेशर खाली आहे, हे येणार नाही. हे पण प्रेशर खाली आहे, येणार नाही. इथे प्रेशर वरती, इथे प्रेशर वरती आहे. आता जरा नीट बघितलं तर इथे लेंथचा क्यूब अपॉन लेंथचा स्क्वेअर आहे. म्हणजे क्यूब आणि स्क्वेअर कट झाला तर फक्त इथे लेंथ येणार आहे, म्हणजे ए येऊ शकतं. इथे लेंथचा स्क्वेअर अपॉन लेंथचा क्यूब आहे, खाली लेंथ येणार आहे, म्हणजे हे येणार नाही. P इंटू एल हे येतंय, म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे.